पुण्यात गुलेर बॅरो सिंड्रोमचा उद्रेक जानेवारीपासून सुरू झालाय। आरोग्य विभागाने जीबीएस या रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात। सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। सध्या जीबी सिंड्रोम या आजाराचं नाव सगळीकडे चर्चेत आहे। तर ह्याचं नाव गुलेन बारी सिंड्रोम असं असून पुणे महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचे काही रुग्ण आढळलेले आहेत। तर ही परिस्थिती लक्षात घेता आपल्याला शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत। तर आपल्याला असं म्हणता येईल की हा एक ऑटो इम्युन आजार आहे, म्हणजे आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्या नर्वस सिस्टीमवर, पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर हल्ला करते, त्यामुळे अशा प्रकारचा आजार होतो। तर यामध्ये अचानक निर्माण होणारी दोन्ही बायलॅटरल म्हणजे दोन्ही पायांमध्ये, हातामध्ये कमजोरी निर्माण होते आणि ती वाढत जाऊ शकते। त्यामुळे काही वेळा आपल्याला म्हणजे लवकरात लवकर रुग्णालयामध्ये ॲडमिशन करण्याची गरज पडू शकते। तर आपल्याला असं म्हणता येईल की या आजाराचं निश्चित कारण जरी माहिती नाही आहे सध्या, तर गेल्या काही 6 आठवड्यामध्ये जर काही संसर्ग झाला असेल, म्हणजे श्वसन मार्गाचा किंवा आपल्याला पोटाचे जे काही आजार होतात त्याचा संसर्ग असेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत, जसे कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस, सायटोमेगॅलो व्हायरस। तर मग ह्याच्यामुळे तो आजार हा ट्रिगर होऊ शकतो, म्हणजे वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये। तर ही लक्षणं अशी आहेत की कमजोरी होऊ शकते आणि हा आजार सामान्यपणे बरा होऊ शकतो, पण काही प्रकरणांमध्ये त्याच्या रुग्णालयांमध्ये ॲडमिशनची गरज भासू शकते। तर या संदर्भात काय आपल्याकडे काय संशयित रुग्ण वगैरे सापडले, काही माहिती आली का आपल्याला? आतापर्यंत आपल्याकडे अशी काही संशयित रुग्ण वगैरे अशी माहिती आता उपलब्ध नाही, म्हणजे आलेली नाही आहे आता। तरी आम्ही असं नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण आपण सतर्कता बाळगावी। आपलं पिण्याचं पाणी शक्यतो उकळून प्यावं आणि कुठल्याही प्रकारचं कच्चं मांस वगैरे खाऊ नये असं आहे। आणि याच्यात एक अजून असं आहे की शासकीय ज्या योजना आहेत, म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि CM रिलीफ फंड याचा वापर करता येऊ शकतो। आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ह्याच्यासाठी पॅकेज आहे, शासनाकडनं उपलब्ध करून दिलेलं आहे। तर नागरिकांनी सतर्क राहावं आणि घाबरून जाऊ नये असे आम्ही आवाहन करतो। सध्या शहरात काँक्रीटची जंगलं उभी राहत असतानाच जपानमधील मियावाकी या पद्धतीनं घनदाट वनजंगल शहरात उभी करण्याची पद्धत अवलंबली जाते, ज्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात येते। घनदाट जंगल आणि ते सुद्धा संपूर्ण भारतीय प्रजातीची झाडी आपण इथे लावणार आहोत, जेणेकरून मधमाशा असो नाहीतर आपले पक्षी असो या सर्वांना इथे बागडण्यासाठी एक नैसर्गिक उद्यान तयार होईल। आपल्या भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रातला एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाकडून ज्या सूचना आल्या त्या सगळं तंतोतंत फॉलो करत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणि भिवंडी शहरातल्या लोकांना एक शुद्ध चांगली हवा मिळो, अतिशय सुंदर जंगल निर्मिती हो, लहान मुलांना खेळायला जागा मिळो, या हिशोबाने हे आम्ही केलेलं आहे। आज हफेल फाउंडेशन म्हणून आपल्या इथे जे जर्मन कंपनी आहे, जिचं भिवंडीमध्ये गोडाऊनसुद्धा आहे, त्यांनी CSR फंड दिले आणि कॅच फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्यांनी आम्हाला हा संपूर्ण प्रोजेक्ट उचलायला मदत केली। कॅच फाउंडेशनच्या वतीने ही संपूर्ण झाडं इथे लावले गेलेली आहेत। आजच्या या इथल्या फेणेगावच्या प्रोजेक्टमध्ये 3000 झाडं लावलीत। ह्याच्या आधी आम्ही 8000 आणि 3500 अशी अजूनही लागवड केलेली आहे, जी शहरात आपण बघू शकता। आणि अशा 6 प्रकारचे प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत। तर कॅच फाउंडेशनने ह्या झाडांची नुसती लागवड नव्हे तर संगोपनाची देखील जबाबदारी घेतलेली आहे आणि सलग पुढची 3 वर्ष हे फाउंडेशन या झाडांची निगा राखणार आहे, त्याची काळजी घेणार आहे। त्यांचा स्ट्राईक रेट 95% आहे, म्हणजे झाडं लावल्यानंतर झाडं जगण्याचं प्रमाण जे आहे ते 95% आहे। अशा कॅच फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजूनही काही मियावाकी घनवन प्रकल्प, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं जे स्वप्न होतं, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आदेश दिले होते की बांबूचं वन आपल्याला जास्तीत जास्त लावता आलं पाहिजे। तर पुढचा आमचा जो प्रोजेक्ट टार्गेट आहे ते बांबूचं वन आहे। आणि आपण इथे बाजूला वराळा लेक बघत असाल, वराळा लेकच्या पाण्याचं शुद्धीकरण हे आपले इथले जे प्रोफेसर आहेत काकवीपुरे यांच्या मदतीने आपण आता हाती घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे या तलावाचं संपूर्ण संवर्धन, ब्युटिफिकेशन यासाठी केंद्र सरकारकडे आपण निधीची मागणी केलेली आहे आणि तो निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अशी बातमी मला कालच समजलेली आहे। अशा रीतीने संपूर्ण पर्यावरणाला अनुकूल आणि नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे ही सर्व पावलं उचलली आहेत।
धन्यवाद. राजू पाटील यांच्या गावात शून्य मतदान झाल्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने देखील आता पलटवार केलाय. तर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राजू पाटील यांचं नाव घेत असं विधान केलं की राजू पाटील यांच्या गावात शून्य मतदान झाले. यावरून शिवसेना शिंदे गटाने पलटवार केलाय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेचे मनसेला कुठेही शून्य मतदान नाहीये. राजू पाटील यांच्या गावात मनसेला आघाडी आहे. पराभव कसा झाला याची चर्चा केली पाहिजे. उगाच राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली जाते असंही ते यावेळी म्हणाले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईला अधिवेशन होते आणि या अधिवेशनामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी एक उल्लेख केला की कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मनसेच्या राजू पाटील उमेदवारांना त्यांच्याच गावातून म्हणजे एका गावातून शून्य मतदान झाले. माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे किंवा काहीतरी गफलत होते आहे. मनसेला ह्या मतदारसंघातून अशी एकही यादी नाही ज्यात शून्य मतदान झालेलं आहे किंवा त्यांचे उमेदवार पाटील जो त्यांनी उल्लेख केलेला पाटलांचंच गाव आहे या गावातून म्हणजे काटेई गाव आहे या गावातून सुद्धा मनसेला सर्वात जास्त मतदान झालेलं आहे. हां, उमेदवार पडला, उमेदवारांना विजयी उमेदवारापेक्षा खूपच कमी मतदान झालं. हे का झालं, कशामुळे झालं याचा उहापोह झाला पाहिजे. याचा म्हणजे बोलतात ना याचं चर्चा झाली पाहिजे. एवढंच आम्ही सांगू, कारण कोणीतरी साहेबांना चुकीची माहिती सांगतंय हे मात्र निश्चित. वातावरण बदल झाला की बाजारात येणारी फळं देखील बदलतात. सध्या नवी मुंबईमधील APMC बाजारात खरबूज हा फळ दाखल होत आहे. मात्र खरबुजाचे दर हे कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. सध्या बाजारात 40 रुपयांनी एक टरबूज विकला जातोय तर या आधी 50 रुपयांनी विकला जात होता. 40 रुपये किलो. 40 रुपये किलो पहले कितना था? पहले था 50 रुपये. तो अभी भाव कम हो रहा है? कम है भाव. भाव कम है तो आपको कुछ घाटा हो रहा है? नहीं, उधर से ही कम आ रहा है? उधर से कम आ रहा है. उधर से भी कम आ रहा है? कम। लोग ले रहे हैं फिर भी? ले रहे लोग. अच्छा, उधर से माल ज्यादा आ रहा है कम आ रहा है? कम आ रहा है. कम आ रहा कम आ रहा है फिर भी भाव कम हो गया? कम हो रहा है. माल कम कोई है? कोई खाने वाला नहीं है ना. गिराक कम है, बाहर नहीं बिक रहा माल. हाँ. तो कितने रुपए का फर्क पड़ा है? 10 रुपये का फर्क है. आगे भाव बढ़ेगा कम होगा? बढ़ भी सकता है. कस्टमर जितना होगा गिराक इतना माल भाव रेट ज़्यादा होगा. आपका नाम? ताहिर आलम. ताहिर आलम.